आज मी कुरकुरीत अशी तिळाची वडी बनवलेली आहे। ही खूप जास्त कडकही नाही आणि खूप नरमही नाही, एकदम परफेक्ट अशी झालेली आहे। चला तर मग बघूया तिळाची वडी कशी बनवायची ती। तिळाची वडी बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी तीळ घेतलेले आहे। हे पॅन मध्ये घातलेले आहे। छान कलर येईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनिटं आपण खमंग असे भाजून घेऊया। तीळ हे जळाले सुद्धा नाही पाहिजे। तुम्ही इथे बघू शकता आपले तिळाला छान कलर आलेला आहे। मी एका ताटामध्ये इथे काढून ठेवलेले आहे थंड होण्यासाठी। त्यानंतर पॅन मध्ये मी इथे 1 चमचा तूप घातला आहे। त्यानंतर 1 वाटी मी इथे गूळ घेतलेला आहे। गूळ तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता। आता हा पॅन मध्ये घालूया आणि गूळ आपल्याला वितळेपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता हळूहळू गूळ वितळत जातो। पाक हा आपला कडक झाला नाही पाहिजे, त्यामुळे फक्त गूळ वितळेपर्यंत आपल्याला पाक ठेवायचा आहे। आता पूर्णपणे गूळ वितळलेला आहे। आता एका प्लेटमध्ये पाणी घेऊन आपल्याला पाक चेक करायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता परफेक्ट असा पाक झालेला आहे। आता त्यामध्ये तीळ घालून देऊया। तीळ घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता घट्ट असं मिश्रण होत आहे। लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथे पोळपाटाने बेलन घेतलेला आहे। याला आपण तूप लावून घेऊया, त्यामुळे वडी लाटताना त्याला चिटकणार नाही। अशा प्रकारे त्यानंतर तयार झालेलं मिश्रण आपण पोळपाटावर घालून घेऊया। अशा प्रकारे गोलाकार मध्ये आपल्याला तिळाची वडी लाटून घ्यायची आहे। पातळ अशी वडी आपण लाटणार आहोत, खूप जास्त जाडही नाही। तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे गोलाकार तिळाची वडी आपण लाटून घेतलेली आहे। आता गरम असतानाच आपल्याला लगेच त्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर असे दिसत आहेत। तीळ एकदम छान दिसत आहेत आणि वड्याही खूप छान पडलेल्या आहेत। त्यानंतर आपल्याला बिलकुल घाई करायची नाही आहे। जवळपास 1 तास तरी आपल्याला ह्या वड्या सेट होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायच्या आहे। तुम्ही इथे बघू शकता छान कुरकुरीत पातळ अशा आपल्या तिळाच्या वड्या झालेल्या आहेत। तुम्ही ही रेसिपी या संक्रांतीला घरी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू।